हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपल्याला जे काही आहे ते म्हणजे आपलं फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग, तर ते म्हणजे फोर्टक्स ब्लाऊज योग पट्टीवालं फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग आपण बघत आहोत। तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण 28 साईज दाखवली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 साईज बघणार आहोत। तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा। आवडत असेल तर लाईक पण करा। आणि आजची साईज आपण 30 साईजचं कटिंग करणार आहोत। तर मग व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू आपण। इथे पाहू शकता मी या पद्धतीने पेपर घेतलेला आहे, कार्डशीट पेपर असा आपण, तुमच्याकडे जर कार्डशीट पेपर नसेल तर तुम्ही इथं न्यूजपेपर पण घेऊ शकता, काही अडचण नाहीये याला। यामध्ये आपण आता सगळ्यात पहिलं उंची टाकून घेऊ। फोर्टक्स वाला योगपट्टी वाला ब्लाउज आहे, एकदम सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत। तर इकडनं उंची टाकून घ्यायची आपल्याला। सगळ्यात पहिलं उंची जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे, हे बघा, सगळ्यात पहिलं जी काही उंची आहे आपली ती घ्यायची आपल्याला 13 इंच प्लस 1 इंच ॲड करून घ्यायचा, 14 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। आता इथं सरळ लाईन ओढून घेते मी उंचीवरती, तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंचीवरती लाईन ओढून घ्यायची आहे। आणि जी मुंडा उंची जे शोल्डर आहे ते आहे 5.25 इंच, हे बघा 5.25 इंच, मुंडा उंची 5.25 इंच। इथं परत एकदा आपण 5.25 इंच मोजून घेऊ आणि एक पॉईंट घेऊ, म्हणजे सेम टू सेम वर जेवढं माप घेतलं ना तेवढंच खाली पण घ्यायचं, जेणेकरून आहे ना ते मागं पुढं होत नाही। आता इथं घडी टाकायची, 30ची छाती आहे तर 30च्या छातीचा भाग येतो 7.5 इंच, बघा 7.5 इंचावर पॉईंट घेतला। याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच ठेवायचे आपल्याला। परत एकदा मी इथं जी मुंडा उंची आहे 5.25 इंच ती व्यवस्थित मोजून अशा बघा, ही लाईन आपला पॉईंट आला पाहिजे, हे बघा। तर इथं आपला छातीचा चौथा भाग आणि हे शिलाई मार्जिन आपण याच्यामध्ये ॲड करून घेतलं। आता इथं आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे खाली, बघा अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली। आता या मुंडा उंचीचा मधला सेंटर काढू आपण, टेप फोल्ड करायचा, मधला सेंटर निघून जातो। आता इथून हा या पद्धतीने मोंड्याचा आकार देऊन घेतला, हा झाला बॅक पार्ट। शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे त्याच्यावरती मला ठेवायची आहे 2.25 इंच, तर मग मी अर्धा इंच मिळवून घेते 2.25 इंच या पद्धतीने। आणि इथे गळा रुंदी आहे आपली 2 इंच शिल्लक। त्याच्यानंतर इथून मागचा गळा टाकायचा, जो काही घ्यायचा आहे तो आवडीनुसार, तुम्हाला किती घ्यायचा, 9, 9.5, 10, तर त्या पद्धतीने घ्यायचा। खालून बॉक्स काढून घ्यायचा, सरळ लाईन ओढून आपण बॉक्स काढून आवडीनुसार गळा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गोल गळा घ्या, पान गळा घ्या, चौकोनी घ्या किंवा डिझाईन घ्या, कोणताही गळा घ्या। अशा पद्धतीने आपण हा बॅक पार्ट आपला इथे तयार आहे। तर याला कट करून घेऊ। व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील, म्हणजे व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल। इथे बघितलं आपण, हा पेपर जो आहे तो आता दुसऱ्या साईडनी या पद्धतीने ठेवलेला आहे। इथे काय करायचं, अर्धा इंच एक्स्ट्रा इकडनं सोडून द्यायचं, बघा अर्धा इंच सोडून आपल्याला इथे लाईन ओढून घ्यायची। ही लाईन जी आहे ना ती ह्या पॉइंट अशा पद्धतीने ही लाईन ओढून घ्यायची, पट्टीच्या मदतीने ओढून घ्या किंवा कोण तुमच्याकडे जे असेल त्या साहित्याने ओढून घ्यायची। आणि बघा या पद्धतीने हा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा, जसाच तसा काढून घ्यायचा आपल्याला इथे। आलं, अशा पद्धतीने आपण बॅक पार्ट घेतला। जी गळा रुंदी निघलेली त्याचं पण मी मार्किंग करून घेते। आता इथे आपल्याला पुढचा गळा घ्यायचा, तर पुढचा गळा 6.5 इंच, तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता। बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला इथं। आता इथे तुम्ही गळा चॉईसवर घेऊ शकता, पानगळा पण घ्या, चौकोनी घ्या, कोणताही घ्या।
आता याथे आपल्याला जो मोंढ्याचा आकार आहे तो बॅक पार्टचा होता, आता आपल्याला फ्रंट पार्टचा घ्यायचा आहे। तर सगळ्यात पहिलं हे अशी पद्धतीने हे व्यवस्थित करून घेऊ। इथून तुम्ही पाऊण इंचानी एक पॉइंट घ्या। जर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये झोळ वगैरे अजिबात नको आहे आणि तुमचा गळा डीप आहे, डीप गळा असेल तर आतमध्ये अर्धा इंच डाऊन करून घ्या। या पद्धतीने हा पॉइंट इथे जॉईंट करून घ्या आणि मग इथून 1 इंचावरती मोंढ्याचा आकार देऊन घ्या। तर मी इथं देत नाही आहे, मी फक्त इथं जो आपण पाऊण इंचाचा आतला शेप घेतला त्याच्यावरतीच देऊन घेते आणि ह्या पद्धतीने हा पॉइंट जोडून घेतला। झालं अशा पद्धतीने। आता हा आपल्याला वापरायचा नाही कारण आपण बॅक पार्ट काढून घेतलेला आहे आणि बॅक पार्टचा मोंढ्याचा आकार आहे हा। आता हा आपला फ्रंट पार्टचा आहे। आता इथून घ्यायचं आपल्याला 2 इंच योकपट्टी। लाइनिंग ओढून घेऊ आपण इथं सरळ। इथून पाऊण इंचानी शेप द्यायचा आपल्याला योकपट्टीला अशा पद्धतीने। शेप देऊन घेतल्यानंतर इथून टाकायचा आपल्याला छातीचा 10वा भाग आडवा पॉइंट। तर 10वा भाग जो आहे तो येतो 3 पॉइंट। 3 पॉइंट आल्यावरती त्याच्यात आपण अर्धा इंच मिळवून घेऊ म्हणजे 3.5 इंच। वरच्या साईडला 1.5 इंच पॉइंट घ्यायचा, इकडनं पण 3.5 इंच व्यवस्थित मोजून पॉइंट चेक करून या पद्धतीने लाईन ओढून घेऊ। इकडनं अर्धा इंच पॉइंट या साईडनी आणि अर्धा इंच ह्या साईडनी। हा आपला टक्स झाला। या पद्धतीने झाल्यानंतर इकडनं 1.5 इंचावरती आपल्याला पॉइंट टाकायचे दोन्ही साईडनी। आता ह्या साईडनी वरच्या साईडनी 2.5 इंच। हे 4 पॉइंट आपल्याला भेटल्यावरती तर सरळ लाईन इकडे ओढून घ्यायच्या आणि टक्सचं जे माप आहे ते आपल्याला अर्धा इंचाचं ठेवायचं आहे। इकडे पण तिरकं करून घ्यायची आहे पट्टी, जी लाइनिंग आहे ती सुद्धा तिरकी ओढायची आहे। आता याच्यानंतर इथं जे पण आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे हे आपल्याला स्टिचिंग केल्यानंतर हा पार्ट कमी होतो, त्यासाठी इकडनं वाढवून घ्या अर्धा इंच, इकडनं वाढवून घ्या अर्धा इंच। हा 1 इंच होतो आपला, अर्धा इंच इकडनं अर्धा इंच इकडनं। तर आपण अर्धा इंच ऑलरेडी इकडून अगोदरच वाढवलेला आहे, तर मग बाकीचा अर्धा इंच आपण ह्या साईडने वाढवू आणि या पद्धतीने हिला सरळ लाइनिंग ओढून घेऊ। ही लाइनिंग ओढल्यानंतर हा पॉइंट इकडे आपल्याला तिरकस या पद्धतीने इथपर्यंत जोडायचा आहे। आता राहिलं हा भाग अर्धा इंच, हा भाग अर्धा इंच, तर तो पण आपण खाली वाढवून घेऊ। तो वाढवून घेतल्यानंतर इथं सरळ लाईन ओढून घेऊ। आता इथे बघा, ही लाईन ओढून घेतल्यानंतर आपली ही जी योकपट्टी आहे हिचा शेप तुमचा असा येणार, खालून असा येणार, ह्या पट्टीवरती येणार आणि या पद्धतीने ह्या पॉइंटला जोडला तरीही चालेल। अशा पद्धतीने थोडे तिरकं करून असा गोल राऊंड शेपमध्ये घ्या। त्याच्यानंतर इथून आपण जी खाली योकपट्टी वाढवली ना, ती योकपट्टी आपल्याला 1 इंचानी खालून वाढवून घ्यायची। ते सॉरी पाऊण इंचानी, 1 इंच आलं पाऊण इंच। आपण जसं प्रत्येक योकपट्टीमध्ये पाऊण इंचानी आपण आपल्या व्हिडिओमध्ये वाढवत असतो तसंच पाऊण इंच खालून वाढवून घ्या। या पद्धतीने आपली योकपट्टी पण इथं निघलेली आहे। तर सगळ्यात पहिलं ती योकपट्टी मी तुम्हाला काढून दाखवते या पद्धतीने। बघा अशा पद्धतीने हे अर्धा इंच वाढवलेलं योकपट्टीत नाही वाढवायचं। अशा पद्धतीने आपली योकपट्टी तयार झाली। आता हे बाकीचं पार्ट कट करून घेऊ। बघा फ्रंट पार्टचा हा मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने आपण हे काढून घेतलं। आता आहे ना इथून गळा कट करून घेऊ। तर आता अशा पद्धतीने आपण हा गळा कट करून घेतला। तर बघा हा आपला फ्रंट पार्ट तयार झाला। पण इथे ना कोपरा वगैरे निघायला नको, तर आपण इथं अशा पद्धतीने हे करून घेऊ। ही बघा फायनली आपला संपूर्ण ब्लाउज तयार झाला। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। तर ही आहे 30 साईज। तर आपलं 30 साईजचा आपण 4 टक्स योकपट्टीवाला ब्लाउज बघितला। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा।
आवडला असेल तर लाईकही करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नुसता व्हिडिओ आवडून उपयोग नाही तर तुम्ही त्याच्यावरती ब्लाऊज शिवा. ब्लाऊज शिवल्यानंतर कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लाऊज कसे बसलेत, काय प्रॉब्लेम आला तर कमेंट करून नक्की सांगा. तसं आपण याच्यावरती व्हिडिओ बनवणारच आहोत की कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करायचा आहे म्हणून. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.